नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री वयश्री योजना यामध्ये जी काही महत्त्वाची कागदपत्र आहेत, ह्या योजनेसाठी नेमकं कोण पात्र असणार आहे, हा अर्ज तुम्हाला कसा करायचा आहे जेणेकरून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकाल, या सगळ्या गोष्टींची मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि आपले जे काही आजी आजोबा असतील, मित्रांचे आजी आजोबा असतील, त्यांच्याकडे हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. कारण ही जी स्कीम आहे, ही जी योजना आहे, ही आपले जे आजी आजोबा आहेत त्यांच्यासाठी खास करून असणार आहे आणि ही खूप त्यांच्यासाठी चांगली योजना आहे महाराष्ट्र शासनाकडून. तर चला मी तुम्हाला सांगतो यासाठी नेमकी कुठली कागदपत्र तुम्हाला गोळा करायची आहेत, तुम्ही पात्र आहे का नाही, हे कसं तुम्ही ठरवणार, हे सगळ्या गोष्टींची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला आपण बघूया नेमकं कागदपत्राचे वगैरे काय याच्यामध्ये असणार आहे. तर तुम्हाला थोडक्यात या गोष्टीची माहिती सांगतो मी की ही योजना कशी आहे. जे काय आपल्या राज्यातील जे काही 65 वर्ष वय असतील किंवा त्या व्यतिरिक्त जे काही ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना जी काही जीवनात लागणारी काही दैनंदिन जीवनात लागणारी काही सामग्री असेल त्याच्यासाठी ही महाराष्ट्र शासनाकडून एक छोटीशी मदत म्हणून मुख्यमंत्री वयश्री योजना राबवण्याचं काम केलं गेलेलं आहे सरकारकडून. आता ही जी काही योजना आहे ही याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आहे की जो वयश्री योजना आहे त्याच्यामध्ये नेमकं बाबा या योजनेतून तुम्ही काय घेऊ शकाल. तर या योजनेतून तुम्ही जी काही आपली दररोज दैनंदिन लागणारी जी काही गोष्टी असतात जसं की आपला चष्मा, श्रवण यंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, लंबर बेल्ट, हे सगळ्या गोष्टींची तुम्ही खरेदी करू शकता. यामध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय हे तुम्हाला मी सांगतो की यासाठी नेमकं कोण पात्र असणार आहे. सगळ्यात महत्वाचं काय आहे, पात्र. जर तुम्ही पात्र असाल तरच कागदपत्र गोळा करा, जर पात्र नसाल तर कागदपत्र गोळा करून काय करणार. तर तुम्हाला सांगतो की कोण पात्र असणार आहे. या योजनेसाठी जो काही राज्यातील ज्येष्ठ नागरिक आहे त्या ज्येष्ठ नागरिकची वय जे आहे ते 65 वर्ष पूर्ण असलेली ज्येष्ठ नागरिकच या योजनेसाठी पात्र असणार आहे. आता ही जी वयोमर्यादा यांनी ठरवली आहे 65 वर्ष कधीपर्यंत पूर्ण केली पाहिजे त्यांनी, 2023च्या अंतापर्यंत म्हणजे एंड पर्यंत तुमच्याकडे 65 वर्ष पूर्ण असतील तरच तुम्ही हा योजनेचा फॉर्म भरू शकता आणि याची याची लाभ आहे तो या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता. दुसरं म्हणजे काय, ज्या ज्येष्ठ नागरिकांकडे त्यांच्याकडे रेशन कार्ड आहे ते फक्त या योजनेचा लाभ घेऊ शकतात. रेशन कार्ड म्हणजे कुठलं, पिवळं केशरी हे रेशन कार्ड असेल तरच ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तिसरी महत्वाची पात्रता काय आहे की जी काही कौटुंबिक जी काही वार्षिक उत्पन्न आहे त्यांचं ते 2 लाखाच्या आत असावं किंवा त्याच्यापेक्षा जर जास्त असेल तर तुम्हाला ते मिळणार नाही. 2 लाखाच्या आत जर असेल तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. हे सगळ्यात महत्वाचं पात्रता ठरली गेलेली आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की तुमचं जे वय आहे ते 2023 पर्यंत 65 वर्ष कंप्लीट झालं पाहिजे. तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2 लाखाच्या आत असलं पाहिजे. तुमच्याकडे जे काही रेशन कार्ड आहे ते पिवळं किंवा केशरी असलं पाहिजे तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात असं ठरवलं जाईल. आता सगळ्यात म्हणजे काय, तर या योजनेसाठी सगळ्यात महत्वाची कागदपत्र कुठली आणि ह्या योजनेला अर्ज कसा करायचा. अर्ज कसा करायचा मी थोड्या वेळात सांगेलच तुम्हाला, पण त्याच आधी अर्जासाठी लागणारी कागदपत्र, कारण कागदपत्र जर नसतील तर अर्ज कसा करणार. सगळ्यात महत्वाचं तुमच्याकडे आधार कार्ड पाहिजे, मतदान कार्ड पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे पहिलं कागद. दुसरं कागद म्हणजे तुमच्याकडं बँकेचं पासबुक झेरॉक्स पाहिजे. राष्ट्रीयकृत जे काही बँक असतात त्यांचे तुमचे पासबुक नक्कीच असलं पाहिजे. तिसरं म्हणजे तुमच्याकडे पासपोर्ट आकाराचे 2 फोटो पाहिजेत. चौथं म्हणजे तुमच्याकडे स्वयं घोषणापत्र पाहिजे. आणि 5वं म्हणजे काही शासनाने काही ओळखपत्र दिले असतील त्याच्याविषयी काही अन्य कागदपत्र असतील ते तुमच्याकडे असलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल माझ्याकडे तर सगळी कागदपत्र मी गोळा केली. आता कागदपत्र गोळा केली पण नेमकं आम्हाला तुम्ही हे सांगितलं नाही की आम्ही अर्ज कसा करायचा. तर हे बघा मित्रांनो, हा जो अर्ज आहे आताच्या GR नुसार तरी तुम्हाला सध्या हा ऑफलाईन भरायचा आहे. कारण याचं जे पोर्टल आहे हे पोर्टल तयार करण्यात येत आहे. जे काही राष्ट्रीय वयश्री योजनाचे आहे पोर्टल ते नवीन स्वतंत्र पोर्टल महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून विकसित करण्यात येत आहे. त्यामुळं सध्या तुम्ही हा जो फॉर्म आहे तो ऑनलाईन पद्धतीने भरू शकत नाही.
हा तुम्ही ऑफलाईन पद्धतीने भरू शकता. आता तुम्ही म्हणाल ऑफलाईन पद्धतीने भरू शकतो. पण नेमकं कुठं भरायचं मग आम्ही? तुम्हाला जायचं आहे सामाजिक न्याय किंवा जे काही समाज कल्याण खातं असतं तुमचं, तुम्हाला तिथं जायचं आहे. त्या विभागात जाऊन तुम्हाला तिथून अर्ज देण्यात येईल. मग तो अर्ज जो आहे, तो अर्ज तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुम्हाला तो अर्ज भरायचा आहे. गोष्ट कळाली तुम्हाला? काय गोष्ट की तुम्हाला गोष्ट म्हणजे काय की तुम्हाला अर्ज कसा भरायचा आहे? अर्ज तुम्हाला सध्या ऑफलाईनच भरायचा आहे. ऑनलाईन त्याचं पोर्टल बनवायला चालू आहे. ऑनलाईन अर्ज तुम्हाला नाही भरता येणार, तर तुम्हाला ऑफलाईन अर्ज भेटेल. तुमच्या समाज किंवा कल्याण जे खातं असतं तुमचं, त्याच्यामध्ये तुम्हाला तो फॉर्म मिळणार आहे. तो फॉर्म तुम्ही नीट भरायचा आहे. त्याला व्यवस्थित कागदपत्र जोडायची आहेत. कागदपत्र जोडून झाल्यानंतर त्यांच्याकडे सबमिट करायचं आहे. जर तुम्ही पात्र ठरलात तर तुम्हाला ₹3000 मिळणार आहेत. त्यामुळं या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला लाभ मिळणार आहे. तर त्याबद्दल सुद्धा एक गोष्ट तुम्हाला नीट सांगतो, की बँकेचं जे काही खातं देताल तुम्ही, ते चांगलं आणि चालू बँक खातं द्या. ज्याला आधार कार्डचा जो नंबर आहे तो लिंक असावा. त्याला मोबाईल नंबर तुमचा जो आहे तो लिंक असावा. कारण हे खूप महत्वाचं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांमध्ये शेअर करत जा. कारण माहिती पोहोचवणं हा खूप एक समाजाचा महत्वाचा भाग आहे. जर माहितच नसेल तर आपण योजनेचा लाभ कसा घेणार? ह्या योजना आपल्यासाठीच असतात. तर ह्या योजनांचा आपल्या मित्रांकडे शेअर करा. त्यांना पण याचा फायदा होईल. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.